मी विधान भवनामध्ये आणि त्यानंतरच्या ज्या काही शिक्षकांच्या रिॲक्शन त्याच्यावर आल्या होत्या त्याच्यावर मी वेळोवेळी माझ्या प्रतिक्रिया नोंदविलेल्या आहेत. आज मी जे काही बोललो होतो त्याच्या विरोधात आमचा मोर्चा असं सांगून सर्व शिक्षक संघटनांचा मोर्चा आज औरंगाबादमध्ये झाला. खरं जर बघितलं मित्रांनो, मी काय बोललो होतो, मी सगळं लेजिटिमेट म्हणजे शिक्षकांनी कायद्याप्रमाणे मुख्यालयी राहावं, गुणवत्तादार शिक्षण द्यावं आणि सगळ्या बाकीच्या बेकायदेशीर गोष्टी करणाऱ्या आणि ज्या गुन्हेगारी स्वरूपाच्या शिक्षकांच्या हाताने घडतात, जसं मी सांगितलं की मुख्यालयी राहण्याबाबतचे खोटी कागदपत्र बनवणे. माझा साधा सवाल होता. त्यांचं म्हणणं आहे की माननीय उच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे, आता मुख्यालयी राहायची गरज नाही आहे. मग जर तसं होतं तर मग तुम्ही मुख्यालयीच राहतात असं खोटी कागदपत्र वर्षानुवर्ष का बनवतात, हा माझा साधा सवाल होता. त्याच्यावर मला आजच्या याच्यामध्ये कोणतंही उत्तर मिळालेलं नाही. खरं म्हणजे हा जो मोर्चा आजचा होता, मला असं वाटलं होतं की ते जर माझं काही चुकले असेल बोलण्यामध्ये तर ते आता आम्ही गुणवत्तादार शिक्षण कसं देऊ ते पहिल्या मिनिटापासून शेवटच्या मिनिटापर्यंत बोलतील अशा अपेक्षा होत्या. परंतु आज मला अत्यंत दुःख होतंय हे सांगताना की शिक्षक लोक असे मोर्चे काढू शकतात. म्हणजे एखाद्या वेळेला समाजामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रवृत्त्या बकावतात, बोकाळतात, तेव्हा सगळ्यात शेवटी शिक्षक असतात की त्यांच्यामध्ये अशा प्रवृत्त्या येत नाही. कोणत्याही प्रकारे बेकायदेशीर नियमाच्या बाहेर ते करत नाही आणि त्यांच्याकडनं समाज घडण्याची अपेक्षा असते. किंबहुना असं असण्याच्या व्यतिरिक्त शिक्षकांनी मोर्चा का काढला आणि त्याचं नेतृत्व कोणी केलं ते आणखी दुर्दैवी आहे. हे इतके असे कुणीही आमच्या विरोधात बोलण्याचा प्रयत्न केला रे केला की आम्ही त्याला चिरडून टाकू. हुकुमशहा जसे वागायचे तशा पद्धतीने शिक्षकांच्या संघटना वागायला लागलेल्या आहेत. त्याचं ज्वलंत उदाहरण इतिहासामधलं आजचं या मोर्चामध्ये दिसलं. आणि त्याचं नेतृत्व माझ्या विधान परिषदेतील आमदारांनी करावं यासारखं दुसरं दुर्दैव आमच्या पूर्ण भारताच्या इतिहासामध्ये दुसरं नाही. त्याचं कारण असं की शिक्षकांचा मोर्चा जो होता तो कशा करता होता, नाही आम्ही मुख्यालयी राहणार नाही, आम्हाला काही झालं तरी आमचे पगार वेळेवर मिळाले पाहिजे, ज्या गोष्टी आम्हाला सुखसोयी नाहीये त्या सुखसोयी मिळाल्या पाहिजे, आम्हाला घरे बनवून दिले पाहिजे, आम्हाला 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 ह्या व्यतिरिक्त शिक्षकांनी आम्ही गुणवत्ता कशी सुधारणार, माझ्या गोर गरीब जनतेचे. मित्रांनो, हे समजलं पाहिजे आपल्याला की त्या ठिकाणी आज ते जसं सांगितलं त्यांनी, आज खरोखर गोरगरीब आणि मागासवर्गीय दीन दलितांचीच मुलं फक्त जिल्हा परिषदमध्ये राहतायत हे त्यांनी आज कबूल करताना त्याला काही वाटले नाही बोलताना की अशी अवस्था झाली आहे माझ्या राज्याची की तिथे फक्त आमची अशी मुलं शिकणार की ज्यांना मजबुरी आहे फक्त. आणि एकीकडे आम्ही राज्य शासनाचा मोठा पैसा त्यांना पगाराच्या रूपाने देतो याच्याकरता की त्यांना कोणतेही ताण नको, त्यांना कोणत्याही समस्या नको, त्यांनी चांगलं शिकवावं, त्याचा त्यांनी गैरफायदा घेतलेला मित्रांनो दिसत आहे. आज बऱ्याच गोष्टीचा उहापोह त्यांनी केला. दुर्दैवाने मला आजचा दिवस कोणता दिवस बोलू अशा मी विवंचनेमध्ये आहे. कारण शिक्षक महोदयांच्या मोर्चामध्ये त्यांनी जे काही भाष्य केले ते अगदी मी जे सांगत होतो की गुणवत्ता खालावलेली आहे त्याला पुष्टी देणारे होते. मी जे सांगत होतो की हे खोटी कामं करतात त्याला पुष्टी देणारे होते. मी जे सांगत होतो की खोटी कागदपत्र बनवून हे शासनाला फसवतात त्याला पुष्टी देणारे होते. आणि सन्माननीय आमदार विक्रमजी काळे बोलले, काय बोलले, आता आजपासून गावागावात जायचं आणि सांगायचं की आम्ही कुठे राहतो, गावात, आम्ही कुठे राहतो, गावात, असं त्यांच्याकडनं वधवून घेतलं मित्रांनो. आणि आणखी सांगितलं, मुख्य अध्यापक जे असतात त्यांनी जर विचारलं तर घरून जाताना एक सफरचंद आणि 2 केळी घेऊन जायची.
सरपंचांनी अडवलं किंवा मुख्य अध्यापकांनी प्रश्न विचारला, तू लेट का आला, तू का घरी चालला, तर त्याला सफरचंद आणि केळी द्यायची. म्हणजे त्यांच्या भ्रष्ट आचरणातून, भ्रष्टाचारातून आजपर्यंत शिक्षणाची तर वाताहत त्यांनी केलीच केली. आज इतकी हिंमत झाली या आमदारांची की ते खुलेआम सांगायला लागले, काय तुम्हाला गावात राहायची गरज नाहीये, माझा शिक्षक वेळेवर येतो की नाही हे बघा, मी गुणवत्ता देतो की नाही हे बघा. माझं त्यांना आव्हान आहे, मागे केलं होतं आणि आजही मी करतो. चला गुणवत्ता आपण तपासू. सन्माननीय आमदार महोदय विक्रमजी काळे, सतीशजी चव्हाण साहेब, कपिलजी पाटील साहेब, चला कोणत्याही सलग 20 शाळा निवडा, कोणत्याही सलग 20 शाळा निवडा. तिथे जर तुम्हीच शिक्षक आहात, तुम्हीच सगळे पदवीधर आहात, तुम्हाला जर तिथे गुणवत्ता आढळली, पालकांच्या भावना अशा आढळल्या की हरकत नाही, हे पालक अपडाऊन कुठूनही केलं तरी, शिक्षक कुठूनही अपडाऊन केलं तरी चालेल, परंतु आम्हाला ते चांगलं शिकवतात, आमच्या मुलांना ज्ञानार्जन मिळतंय, तर मी माझ्या ह्या बाबीची माघार घ्यायला तयार आहे. पण सगळ्या अशा गोष्टी थोड्याशा मताच्या आणि आपल्या पदाच्या लांगून चांगल्यामुळे शिक्षकांना खुले आम ते असे आवाहन करत होते. म्हणजे या शिक्षकांच्या बेकायदेशीर संघटना, एक आमदाराने जो योग्य कायदेशीर प्रश्न उचलला त्याला योग्य मंचावर जाऊन त्याच्या आपल्या बाबी मांडण्याच्या ऐवजी संघटनांचा दबाव आणून हजारोच्या संख्येने जमून इथले इथे दाबण्याचा प्रकार जो करत होते हे, आणि याला जे साथ देत होते ते सन्माननीय आमदार होते शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदारसंघातले. आणि म्हणूनच मी त्या दिवशी बोललो की हे आता आमदार काही कामाचे राहिले नाहीत, यांना आमच्या मुलांची, आमच्या शेतकऱ्यांच्या मुलांची, आमच्या गोरगरीब मुलांची, दीनदलितांची किंवा सगळ्यांची मुलांच्या शिक्षणाची पडलेली नाहीये. यांना पुन्हा पुन्हा निवडून येण्याकरता, ह्या शिक्षकांच्या मतदानाकरता लांगून सांगून करण्याकरता आमच्या पिढ्या बर्बाद करतायत. जे मी बोललो तेच आज रिपीट करतो, कारण घटनेने नक्कीच या पदाला दिली होती संमती. त्यावेळेला काय होतं, जवळपास 93% आमचे आमदार महोदय हे शिकलेले नसायचे. त्यावेळेला शिक्षक आणि पदवीधर ही लोक आमच्या उच्च हाऊसमध्ये पाहिजे होती. त्यांच्याकडनं अपेक्षा होती की मुलांना चांगलं शिक्षण कसं दिलं जाईल, शास्त्रज्ञ कसे बनतील, चांगला एक चित्रकार कसा बनेल, एक चांगला झाडूवाला कसा एक आर्टिफिशियल बनू शकतो, या सगळ्या बाबींकरता त्या मुलांना संस्कार कसे चांगले दिले जातील ह्याकरता ही पद होती. पण कालांतराने हे कॉन्ट्रॅक्टर बनलेले शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातले आमदार यांनी आमच्या पिढ्या बर्बाद करण्याचं कारस्थान जे लावलेलं आहे. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की हे पद अबॉलिश आणि नष्ट केली पाहिजे. कोरडवाहू शेतकरी, मजूर, कामगार यांच्यात आमदार निवडण्याची प्रक्रिया मित्रांनो सुरू केली पाहिजे, ही माझी प्रामुख्याने मागणी आहे. बऱ्याच गोष्टींचा उहापोह केला. कपिलजी पाटील साहेब आमदार पण बोलले की यांना प्रायव्हेटायझेशन करायचं आहे, मला काहीतरी प्रायव्हेट संस्था किंवा प्रायव्हेट संस्थाचा. माझी एकही संस्था नाही, पण तुम्ही जितके आले होते सांगा ना, तुम्ही राजकारणी आहात, तुम्ही आमदार झाल्यात, तुम्ही कशा संस्था उघडल्या, का उघडल्या, अरे तुमचे बोलवते धनी कोण आहेत मला माहित नाही का, तुम्ही कसा बट्ट्या बोल लावला आमच्या या पिढीचा. संस्था उघडल्या, संस्था उघडून ज्या शासनाचे तुम्ही आमदार होते त्याचाच पैसा तुमच्या संस्थेत नेला. त्या ठिकाणी शिक्षकांच्या भरत्या कोणत्या पद्धतीने केल्या, किती किती काय काय करून त्यांच्या भरत्या केल्या, त्यांचेच नातेवाईक फक्त कशा पद्धतीने त्यांच्या निवड तुम्ही तिथं केल्या, आणि आमच्या झेडपी शाळा बकाल करण्याची व्यवस्था तुम्ही निर्माण केली. मला हे सांगताना दुःख होतंय की राजकारणी लोक स्वतः आमदार असून संस्था कशा उघडू शकतात, ज्या शासनात मी काम करतो त्याचा मी फायदा कसा घेऊ शकतो, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मित्रांनो. परंतु ह्या संस्था तिथंच बसून तो तिजोरीतला पैसा आपल्या संस्थेत टाकायच्या आणि अशा पद्धतीने आमच्या झेडपीच्या गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणाची बर्बादी करायची. मित्रांनो, यांना मला काही संस्था माझ्या नाहीयेत, मला आयुष्यात काढायच्या नाहीयेत, मला त्याची गरज नाहीये. मला या तिसऱ्यांदा जेव्हा आमदार बनवलं जनतेने, ह्याच्यात सगळं आलं. लाखो 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 कोटी रुपये सुद्धा माझ्या समोर बवणे आहेत. इतकं पद माझं मोठं आहे, काय चाटायचं त्या पदांना. जर आपल्याला अशा अशा अवस्थेत बोलावं लागेल शिक्षकांच्या मतदानाकरता, तिथे जाऊन हसून मजाक करून त्यांना त्यांच्या चुकीच्या गोष्टीला पुष्टी करणाऱ्या आपण मोर्चे काढणार जर असू, तर आपल्या पिढ्या बर्बाद नाही होणार तर काय होणार.
म्हणून माझं स्पष्ट म्हणणं आहे, आजचा जो बेकायदेशीर मोर्चा होता त्यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही झाली पाहिजे. यांनी जे काही केलं कोणत्या परवानगीच्या आधारे खरं म्हणजे बरं झालं यांच्या भावना लोकांना लक्षात आल्या. गावागावातल्या पालकांचा रोष आता दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. शिक्षकांच्या बाबतीमध्ये जरा कोणी गावात जर कोणी बोलला असेल त्यांच्यावर 353 टाकण्यात आले आहेत. वेगवेगळे गुन्हे त्यांच्यावर दाखल करण्यात आले आहेत. आरटीत गेलं त्यांना कोणतीच बाब यांनी दिलेली नाहीये. आणि मी बोलण्याचा प्रयत्न केल्यानंतर अशा संघटनांचे दबाव गट तयार करण्याचा हा प्रयत्न केलेला आहे. पण मी त्यांना आदराने सांगू इच्छितो, सगळ्या शिक्षक महोदयांना सांगू इच्छितो, तुम्ही अशा आमदारांच्या नादी लागून यांचा आश्रय तुम्हाला फक्त मतदाना करताय. जर खरंच यांचा तुम्हाला जितक्या तुम्ही मागण्या सांगितल्या या मागण्या काय होतं समजा या मागण्या तुमच्या करेक्ट असतील असं, अरे हेच ना 90% सत्तेमध्ये हेच होती ना. कुणाला सांगताय तुम्ही मंजूर करून द्या म्हणून? तुम्ही होते ना, करून द्यायचं असतं इतक्या मागण्या. तुम्हीच सांगता 18 ते 24 वर्षापासून तुम्ही सलग आमदार आहात. का प्रश्न तेवढ ठेवले? का यांची सोडवणूक नाही केली? कारण तुमच्या संस्था तुम्हाला गब्बर करायच्या, तुम्हाला पुन्हा पुन्हा निवडून यायचंय. तुम्हाला गोर गरीब मुलांचं काही घेणं देणं नाहीये. शेतकरी राजा हा माझ्या मुलाला त्या झेडपीच्या शाळेत किंवा शाळेत गावात का टाकत नाही? कारण त्याला माहिती टाकलेले मुलांची काय हालत झाली. त्यांना टाकल्यावर झेडपीच्या मुलांना अभ्यास येत नाही, तर मी टाकून करू काय? लगेच त्याला नांगराला झुकतो की कमीत कमी माझ्या उपजीविकेचं साधन निर्माण होईल. अशा अवस्थेमध्ये गोर गरीब लोक मित्रांनो आलेले आहेत. बरेच मला मजूर, पोलीस मित्र, हवालदार, टॅक्सीवाले, रिक्षावाले हे सगळे सांगतात की आमदार साहेब आपने जो मुद्दा भाजीपाले वाले, हातगाड़ी वाले, हे सगळे फेरीवाले मला सांगतात, आमदार साहब आपने जो मुद्दा उठाया वो बहुत बराबर है. क्योंकि झेडपी के स्कूलों में, महानगर पालिकाओं के स्कूलों में हम जब हमारे बच्चे डालते हैं उनको नहीं आता तो हमको भी लगता हमारे बच्चे पढ़ने चाहिए. आम्हालाही वाटतं आमचे मुलं शिकले पाहिजे. 75% आमचा वर्षाचा पगार आणि आम्ही जे कमवतो ते आम्हाला त्या आमच्या शिकवण्यामध्ये टाकावं लागतं. कारण की प्रत्येकाला वाटतं की आमची मुलं चांगली शिकावी म्हणून त्यांनाही वाटतं. आणि पोटाला चिमटा घेऊन एक वेळेचं अन्न खाऊन ते बिचारे गोर गरीब लोक आपल्या मुलांना त्या प्रायव्हेट संस्थेच्या शाळेत टाकतात. प्रायव्हेट संस्था सगळ्यात चांगल्या आहेत असं मी म्हणत नाही, त्याच्यावर मी येणार आहे. पण आज मी आवर्जून सांगू इच्छितो, पुन्हा सांगतो की आमच्या झेडपीच्या शिक्षणामध्ये वातावरण कशी झाली आहे. जेव्हा आपण एखादी काही गोष्ट सुरू करतो, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह खर्च हा फक्त 40 ते 60% असायला पाहिजे. त्याच्यामध्ये पगार पण आलेला आहे. पण आमच्या झेडपीची दुर्दशा अशी आहे, या सगळ्या राजकारण्यांनी जे आता तितके बोलतात ना, यांच्या सरकारच्या भाव होत्या 50-50 वर्ष, 60-60 वर्ष यांनी या सत्ता भोगल्या. यांनी केलं काय? फक्त वन साइड शिक्षकांचे पगार वाढवत राहिले. 90% आमच्या शिक्षणावरचा खर्च, 80 ते 90% खर्च हा पगारावर जातोय. इन्फ्रास्ट्रक्चरवर जो आमचा 40 ते 60% खर्च व्हायला पाहिजे तो पगारावर आमचा चाललेला आहे. हरकत नाही. पगारावर काय हेतू तर सांगितलं यांनी, आमच्या तरुण मुलांना नोकऱ्या दिल्या नाही. का बरं? तिजोरीत पैसे नाहीये. तिजोरीतले पैसे गेले कुठं? जास्तीत जास्त कर्मचारी, अधिकारी, त्यातला मोठा हिस्सा शिक्षकांनी घेतला. यांच्या पगारात आम्ही अरबो खरबो रुपये खर्च करतो. कशाला? हे पिढ्या चांगल्या घडवतील. पिढ्या चांगल्या घडवल्या तर आमच्या मुलांना नोकऱ्या मागण्याची गरज राहणार नाही, उपजीविकेचे साधन निर्माण होतील. ज्या ज्या देशांमध्ये शिक्षण चांगले आहेत त्या ठिकाणी त्यांना नोकऱ्याच दिल्या पाहिजे असं नसतं. आणि तो प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण माझ्या राज्याचं खालवण्याचं कारण असं आहे की ज्या शिक्षकांना आमच्या बाकीच्या गोष्टी आम्ही नाही दिल्या, नवतरुणांना नोकऱ्या नाही दिल्या, बाकीच्या बऱ्याच गोष्टी आम्ही करू शकलो नाही, परंतु शिक्षकांना गले लठ्ठ पगार याच्याकरता दिले की ते पिढ्या चांगल्या घडवतील. पण दुर्दैवाने तिकडे तर पैसा आमचा गेल्या. त्यांनी पिढ्या सुधरवल्या नाही, सुधरवण्याचा प्रयत्न केला नाही. मी सगळ्या शिक्षकांच्या बाबतीत बोलत नाही. 30 ते 20% शिक्षक चांगले सुद्धा आहेत, त्यांच्या शाळा सुद्धा चांगल्या आहेत. पण 70% शिक्षकांनी हा गोष्टीचा गैरफायदा घेऊन आपल्या सगळ्या पिढ्या बर्बाद करून बेरोजगार तरुणांना आणखी खालवण्याची स्थिती मित्रांनो तयार केलेली आहे. माझी त्यांना विनंती आहे, तुम्ही ह्यांच्या सर्वांच्याकडे करण्यापेक्षा स्वतः बसा. तुमच्या जे काही बेकायदेशीर का असत नाही, आज ज्या संघटना आहेत ना, जसं तुम्ही सांगितलं की आम्ही 18-20 संघटना एकत्र आलो, चांगली गोष्ट आहे. ह्या एक त्याचा सदुपयोग घ्या.
या संघटना बसून तुम्ही याच्यातला मार्ग काढा. तुम्हाला आज न उद्या याचं उत्तर द्यावं लागेल. तुमच्या गावागावातल्या जनतेचा क्षोभ निर्माण होतोय. मला चांगलं वाटत नाही की गुरुजनांच्या बाबतीमध्ये अशा लोकांच्या मानसिकता असाव्या म्हणून तुम्हाला आत्मचिंतन करण्याची गरज आहे. आत्मचिंतन करताना आमदारांना घेऊ नका. शिक्षक पदवीधर आमदार हे तुमच्या सगळ्या प्रोफेशनला हे माती मोल करण्याच्या करताची तयारी ठेवलेली लोक आहेत. मतदानापुरते आहेत. त्यांना न घेता आपसात विचार करा आणि त्याच्यावर मार्ग काढा. हे माझं त्यांना आव्हान आणि विनंती आहे. हळूहळू हळूहळू आपल्या पिढ्या जेव्हा रस्त्यावर येऊन ज्या विचारायला लागतील तेव्हा तुम्हाला दुसरं काहीही बोलता येणार नाही. शिक्षणाची गुणवत्ता खालावलेली हाच प्रश्न वेळोवेळी समोर येणार आहे. आणि म्हणून शेवटची विनंती मी आपल्याला करतो. मी तर माझ्या सगळ्या आयुध वापरणारच आहे. मी या सगळ्या बाबतीमध्ये चांगला शिक्षक वर्गांनी चांगलं शिकवावं, गुणवत्तादार शिक्षण द्यावं माझी पुन्हा मागणी आहे. मुख्यालयी राहावंच लागेल. मुख्यालयी राहणं तुम्हाला माफी होणार नाही. एक आमदार मध्ये मला वाटतं विक्रम काळे किंवा सतीश चव्हाण काहीतरी बोलले, म्हणे गावात 10 बाय 10ची रूम बांधून द्या. प्रत्येक गावात मला त्यांनी आवाहन केलं की माझ्या मतदारसंघामध्ये प्रत्येक गावात 10 बाय 10ची रूम बांधून द्या. आम्ही सगळे येऊ, आम्ही जेवायला पण येऊ दररोज तिथे त्या शिक्षकांना भेटायला. त्यांनी असं सांगितलं. हरकत नाही. खरं म्हणजे त्या आव्हानाला मी त्यांना सकारात्मक प्रतिसाद देतो. आज तुम्ही जितके आमदार आले होते तितके आणि जितक्या संघटनांचे अध्यक्ष होते ते लेटर पॅडवर मला सह्यानुसार आजचा ठराव द्या की जर तुम्ही माझ्या मतदारसंघातल्या प्रत्येक गावात 10 बाय 10ची रूम आम्हाला दिली तर आम्ही राहायला यायला तयार आहोत. तयार आहे मी तुम्हाला 15 दिवसाच्या आत मी 10 बाय 10 आणि 10 बाय 15ची रूम माझ्या मित्रांना खाली करायला लावीन. मी तिथे बांधेल पण देईल. आणि तुम्ही हा ठराव मला द्या. 3 महिन्याच्या आत मी तुम्हाला 10 बाय 15च्या रूम बांधून देतो. चला या गावामध्ये राहायला शिक्षकांना. ही माझी विनंती आणि त्यांना आव्हान आहे. आता बोलले ना तुम्ही की तिथं व्यवस्था नाही म्हणून. अरे ज्या गावात सुखसोयी आहेत, शेरपुंजी, रांजणगाव, वाळूज अशी मोठी मोठी शहर आहेत, त्याच्या बाबतीत कुठे काय बोलतायत तुम्ही? 2, 4, 5 शिक्षक 2% ते 5% शिक्षकांना दुर्गम भागात जावं लागतं. त्यांना ऑलरेडी माफी आहे. मी कायद्याच्या व्यतिरिक्त बोलत नाहीये. पती पत्नी एकत्रीकरणाला माफी आहे. ज्यांना दुर्गम आजार आहे, ज्यांच्या आई वडिलांना, त्यांना माफी आहे. ते आहेच RT मध्ये किंवा आपल्या कायद्यामध्ये. त्याच्या व्यतिरिक्त 90% शिक्षकांना गावात राहणाऱ्या सगळ्या गोष्टी उपलब्ध असताना ते असं का करत नाही हा माझा सवाल आहे. आणि पुन्हा सांगतो, शिक्षकांना शिक्षण शिकवण्याची मिळालेली ही दैवी शक्ती आहे. देण आहे देवाची तुम्हाला शिकवण्यासाठी. हे तुमच्या सोयी करता नाहीये, हे तुमच्या त्यागा करताय. तुम्ही शिक्षक महोदय आहात, कुठे गेले? ते सांगतायत की मी सुद्धा जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलो म्हणून आमदार झालो. होय, मी जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलो आणि म्हणून नुसतं आमदार नाही, बरेच जण वेगवेगळ्या फील्डमध्ये चांगल्या पोझिशनवर गेले. आता जात नाही, हे दुर्दैव आहे. म्हणून तर सांगू लागलो की पहिल्यासारख्याच्या पिढ्या ज्या घडत होत्या त्या आता घडत नाही. म्हणून माझी विनंती आहे की गुणवत्तामध्ये सुधार झाला पाहिजे. ते कोणीतरी बोलता बोलता बोलले की एक मला वाटतं कोणत्या तरी वर्तमानपत्रामध्ये मी वाचलं की आमदारांची मुलं कॉन्व्हेंटमध्ये आहेत. माझे तर काही मुलं नाही आहेत आता कोणत्याही कॉन्व्हेंटमध्ये. ते कॉन्व्हेंटमध्ये जातात, ते इंग्रजी शाळेत शिकतात, ते का झिडपीत टाकत नाही. मला त्यांना स्पष्ट सांगणं आहे हसून की बाबा रे, शिक्षक जिल्हा परिषदचे चांगले शिकवत नाही. 60,000 ते 1.5 लाखापर्यंतचा पगार घेऊनही जर ते म्हणतात की पगारच तर थोडा उशीर झाला तरी ते बोलतात मी पगारावर बोलत नाही. त्यांना पगार 15,000 जरी भेटला असता तरी त्यांनी चांगलं शिकवलं पाहिजे होतं. पण 15 ते 20,000 घेणाऱ्या शिक्षकांकडे तुम्ही तुमची मुले पाठवण्याची हिंमत करतात. तुम्ही चांगलं शिकवत नाही म्हणून तर कुणीही जिल्हा परिषदेच्या शाळेत टाकत नाही. हे माझं स्पष्ट म्हणणं आहे. आणि म्हणून आजच्या मी या मोर्चाचा निषेध करतो. मला असं वाटलं होतं तिथं आत्मचिंतन करून आम्ही गुणवत्ता सुधारून देऊ असं ते राज्याला सांगायला आले. परंतु तसं न करता आम्ही असं करूच, आम्ही गुन्हेगारी स्वरूपाचे खोटे कागदपत्र बनवून मुख्यालय असल्याचं दाखवूच, इतरही आम्ही सगळे बेकायदेशीर कामं करूच, आमच्याकडे बिलकुल कोणी बोलायचं नाही. त्यांची हिंमत बघा. काय म्हटलं ते? म्हणे तुम्हाला माहिती आमदार साहेब, जे शिक्षकाच्या नादी लागले त्यांची कशी माती झाली. आणि तुमच्या पण मतदारसंघामध्ये मला त्यांनी सांगितलं शिक्षक राहतात. आता ते सगळे तुमच्याकडे राहायला येऊन मला ते मतदानामध्ये हरवण्याची भाषा करतायत. त्यांना विक्रमजी, तुम्हाला पाहिजे असेल घडी घडी आमदारक्या, मला चाटायचे नाही अशा आमदारक्या. 4थ्यांदा आणि 5व्यांदा आमदारकी नुसतं काय बोर्ड लावू मी 5व्यांदाचा आमदार 4थ्यांदाचा आमदार. कसं लोकांना असं माझ्या गोष्टी न सांगता
मी ज्या करता जनतेने मला निवडून दिलं, गोरगरिबांचं त्यांची कामं न करता, त्यांच्या भावना न मांडता नुसतं आमदार होत बसो, हे अशा आमदारकी तुम्हाला लखलाप. मला अशा आमदारक्या बिलकुल नाही. आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो, हिम्मत असेल कित्येक शिक्षकांचे मतदान माझ्या मतदारसंघामध्ये तुम्ही नोंदवा. तुम्ही माझ्या विरोधात उभे राहा त्या शिक्षकांच्या मतदानासह, तरी सुद्धा मीच निवडून येईल. कारण की तुमच्या शिक्षकांना कळेल की माझी भावना ही रास्त त्यांच्या स्वतःच्या मुलाबाळांच्या चांगल्या आणि जनतेच्या पिढ्यांच्या चांगल्या करतायत. म्हणून मला ती भीती कृपया तुम्ही दाखवू नका. त्यांनी पुन्हा मला हेही सांगितलं, म्हणजे खरं म्हणजे विषयांतर करतात. बरेच जण काय करू लागले, मी बोललो की ते म्हणतात तुम्ही तुमच्या आमदाराच्या मतदारसंघामधले रस्ते बघा, तुम्ही हे बघा ते बघा. अरे तो विषय पण तुम्ही घ्या, त्याच्यातही माझं आव्हान आहे. विक्रमजी तुमच्या मतदारसंघातले, माझ्या मतदारसंघातले, सतीशजी तुम्ही इतके पदवीधर होता, मराठवाड्यातले कधी शिक्षकांचे प्रश्न सोडवले नाही, मुलांचे प्रश्न सोडवले नाही. माझ्या मतदारसंघात या देशातला नंबर 1चा CSR बजाजकडनं 268 कोटी रुपयाचा मिळवून जलसंधारणाची मोठी कामं करून शेतकऱ्यांचं मी मोठं काम केलंय. जायकवाडी धरणात जे 60 वर्षात तुमचे जे बोलवते धनी आहेत ना, ह्या सगळ्यांनी नाशिकचे, तिकडचे, त्या पश्चिम मात्र तुमचे जे बोलवते धनी आहेत, त्यांनी हे सगळं मराठवाड्याचं पाणी पळवून नेलं होतं ना, ते मी पुन्हा आणून जायकवाडीला सोडून माझं क्षेत्र, माझे उत्पादन मी वाढवले. माझ्याकडे आज PWDचा माझ्याकडे जे रस्ते येतात, 1 किलोमीटर असा रस्ता नाहीये की मला मंजूर करायचा आहे. हे मान्य आहे की 40% रस्त्यांची कामं सुरू आहेत, काही टेंडर प्रोसिजरवर आहेत. म्हैसमाळचा आणि 7-8 रस्ते म्हणजे 800 रस्त्यापैकी फक्त 20 ते 22 रस्त्यांची दुर्दशा आहे, ते मी मान्य करतो. परंतु या 2 वर्षाच्या कार्यकाळात मी ते सुद्धा संपवणार आहे मित्रांनो. म्हणून तुम्ही माझ्या मतदारसंघाची काळजी करण्याच्या ऐवजी करा, हरकत नाही, या, पण नुसतं बोलू नका, येऊन बघा माझ्या मतदारसंघामध्ये. इतकंच मला बोलायचं होतं. कारखान्याच्या बाबतीत ते बोलले, खरं म्हणजे मला मतदारसंघाचं बोलायचं नव्हतं, पण त्यांनी बोलले म्हणून या गोष्टी मला बोलायला लागल्या. त्यांनी त्याच्याकरता वेगळी म्हणजे त्यांनी वेगळी मांडणी करावी, त्यावरही मी पूर्ण उत्तर देईल. कारखान्यामध्ये मी माझं सगळं आयुष्य, आमच्या घरच्यांचं आयुष्य, माझ्या मित्रांचं, कित्येक जणांचं आयुष्य बर्बाद करून हा कारखाना वाचवून दाखवला, यांच्या जबड्यातून आणून दाखवला. तरी सरकार त्यांची होती म्हणून आमची सगळी कामं ठप्प. कारखान्यामध्ये आमच्यावर खोट्या FIR टाकून दिल्या, आमच्या पर्यटनाची कामं बंद, रस्त्यांची कामं बंद, हे सगळी त्यांनी केली होती. पण ठीक आहे, मला त्या बाबतीत बोलायचं नाही. आता माझी सरकार आलेली आहे, मी सगळी राहिलेली कामं तर करणार आहे. पण शिक्षकांना तिथून हटवून दुसरीकडे नेऊ नका. माझ्या मुलांच्या पिढ्या बर्बाद होऊ देणार नाही. त्याकरता मला जे काही करावं लागेल मी ते करत राहील, इतकंच मी सांगतो. एक चर्चेत असं झालं की तुमचा बोलविता धनी कोण आहे आणि तुम्ही कुणाचे प्यादे आहेत, हे होऊन जाऊ द्या, समोर येऊ द्या. त्यात म्हणजे मुद्दा असा होता की खासगीकरणासाठी तुम्हाला कोणीतरी सुपारी दिली, म्हणजे प्यादे तुम्ही आहात आणि खासगीकरण करण्याचा हा घाट आहे. मग तुमचा वाली कोण? मांडले त्याला नागपूर कनेक्शन जोडले, काय सांगा? बोलविता धनी सांगा कोणता? नाही, सगळ्यात पहिली गोष्ट, कुणाला काही बोलायला नाही राहिलं का, एकच सांगतात, यांचा बोलवता धनी वेगळा, यांना घटना मान्य नाहीये, यांना घटना मान्य नाहीये, हे घटना बदलायला चालले किंवा मुंबई तोडायला चालले, हे असल्या वल्गना करून कुणाची हिंमत आहे हो घटना बदलण्याची? राहील का तो दुसऱ्या दिवशी जिवंत? कुणाची हिंमत आहे मुंबईला कोणी पण डोळ्या असं वटारून थोडी बघण्याची? हे नुसते असे प्रलोभन किंवा अशा गोष्टी दाखवून मिस प्रेझेंटेशन करून मॅटरला वेगळीकडे नेतात. मला विचारणं आहे, इतक्या सगळ्या वर्षात 92% राज्य तुम्ही चालवलं, 92% राज्य आजतागायत स्वातंत्र्यानंतर तुम्ही चालवलं. तुमचे बोलवते धनी जे जे कोणी होते ना, त्यांची किती बर्बादी लावली ह्या राज्याची, ह्या शिक्षणाची, ह्या शेतकऱ्यांची. त्या बाबतीत बोला. माझे कुणीही चुकीचे बोलवते धनी असू शकत नाही. मी चांगल्या संस्कारात घडलोय, माझे वरिष्ठ पण मला चांगले संस्कार देतात आणि म्हणून तर मी योग्य मुद्दा मांडलाय. सगळ्या राज्यातल्या पालकांचा 100% सपोर्ट याकरताच मला. तुमचा आगुनी निर्णय त्यांच्या बोलविता धन्याकडे किंवा त्यांचे कोण प्यादे त्याच्यावर आहे काय? बघा, त्यांची सिस्टम कशी आहे, ह्याला मुद्दाम काहीतरी राजकारणाचा टर्न द्यायचा, मला त्यात जायचं नाहीये. बऱ्याच गोष्टी आहेत, हे का घडलं हे राज्याला माहिती आहे आणि त्यांचे बोलवते धनी. आता काय करायचं, समजा मी एखादं काही पाप केलं असेल तर, म्हणजे समजा आता मी उदाहरण ते त्यांनी तसं केलं मी सांगत नाही. एखादा काय असतो गावामध्ये
की काही तो डल्ला मारतो किंवा दरोडा टाकतो, चोरी करतो आणि मग लोक पळायला लागले की तो पण त्याच्यात सामील होतो आणि अरे पकडायला चोरला असली अवस्था या सगळ्यांची झालेली आहे. हे म्हणतात तुम्हाला प्रायव्हेटायझेशन करायचं. तुम्ही काय सोडलं प्रायव्हेटायझेशन करायचं? अरे स्वतःच्याच मी सांगितलं ना, मला तुम्ही सांगता की मला संस्था बळकट, माझी कोणतीच मला कधी आयुष्यात संस्थेची गरज मला करायची कळत नाही. मला संस्था वगैरे तुमच्या संस्था आहेत, तुम्ही तुमच्या संस्था बळकट करतायत, तुम्हाला प्रायव्हेटायझेशन करायचं आहे. मला नाही, मला जिल्हा परिषदच्या शाळा स्ट्रॉंग करायच्या आहेत. जिथं आमचा इतका पैसा खर्च होतो त्याला मला चांगलं ताकदवान बनवायचं आहे. त्यांचा आरोप असा आहे की ह्या ज्या काही जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत ना, ह्या शाळाच तुम्हाला खासगीकरणाकडे न्यायच्या, त्याच्यामुळे तुम्ही हे सगळं नवीन शैक्षणिक धोरणामध्ये जे सांगितलं की त्यांनी पारंपरिक जे गरिबांची मुलं आहेत त्यांना पारंपरिक कामं करायला लावायचे आणि त्याच्यामुळे ह्या शाळा गरिबांची मुलं फक्त झेडपीच्या शाळेमध्ये शिकतात. ह्या शाळा बंद करून तुम्ही त्या खासगीला प्रोत्साहन देताय. एकदम बरोबर बोलले ते. त्यांनी फक्त आमच्या झेडपीच्या मुलांना, विद्यार्थ्यांना फक्त स्केल ज्याला आपण म्हणतो ना त्या कामाकरता सोडलंय, झाडू वगैरे याच्याकरता, सगळ्या याच्याकरता सोडलाय. त्यांचं म्हणतात नाही, नवीन शैक्षणिक धोरणामध्ये हे नाही सर. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये 8वी 9वी 10वीच्या जिल्हा परिषदच्या प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिकच्या सगळ्या शिक्षकांनी गव्हर्नमेंटच्याच झेडपीच्याच NEET, JEE, CPT, CT ह्याची सगळी पूर्वतयारी करून घ्यायची आहे. यांना 120 तासाचं ट्रेनिंग कंपल्सरी आहे या पूर्ण वर्षभरामध्ये. मी तर इतकं पुढं सांगतो, यांनी आम्हाला झेडपीच्याच शाळा स्ट्रॉंग बनवायचं, आम्हाला कोणतंही खासगीकरण करण्याची इच्छा अजिबात नाहीये. पण यांनी कधी का होत नाही हो? का बरं आमच्या झेडपीच्या मुलांना पूर्वतयारीच्या क्लासेस लावावे लागतात बाहेर? ते लावू शकत नाही गरीब आहे म्हणून. प्रायव्हेटच्याच मुलांना तिथं नोकऱ्या भेटतात, त्यांनाच शिक्षण चांगलं दिलं जातं. आमच्या झेडपीच्या मुलांना 8वी 9वी 10वी मध्ये पूर्व परीक्षाची तयारी तुम्ही करून घेतली असती, आमचे मुलं सुद्धा नीटमध्ये, JEE मध्ये त्याच्यामध्ये उत्तीर्ण झाले असते आणि नोकऱ्या त्यांनी प्राप्त केल्या असत्या. परंतु ते असं होऊ देत नाही, त्यांना असं होऊ द्यायचं नाहीये. स्वतःच्या संस्था फक्त बळकट करायच्या. मला एक सांगा, तुम्ही आरोप करतात ते प्रत्यारोप करतात आणि हे सुरू, याला लॉजिकल एंड काय बघा? नाही, मला तरी काय वाटतं की एक चांगली सुरुवात झालेली आहे. हरकत नाही, आज जरी वाईट दिसत असलं, त्यांचा मोर्चा निघालेला इतका मोठा, तर हरकत नाहीये. चांगली गोष्ट ह्याच्यातनं आता काहीतरी म्हणतात. मी तर माझी बाजू सोडणार नाहीये. त्यांनी पण त्यांची बाजू बरोबर आपल्या जनतेला दाखवून द्यावी. मी तर सिंपल सांगितलं, मी कित्येकदा सांगतोय. विक्रमजी, सतीशजी, कपिलजी सगळ्यांना पुन्हा पुन्हा सांगतो, गुणवत्ता चांगली आहे ना, ठीक आहे, तुम्ही चला उद्या न्यूझीलंडवरनं अपडाऊन करा, काही म्हणणं नाही आमचं, ओके, आम्ही त्याला मान्यता देऊ. म्हणजे माझं मत सांगतो, शासन ठरवेल, मी काही एकटा. परंतु चला हे मग सरांना गुणवत्तेकरता का घाबरता? माझं आव्हान सिंपल आहे. समजा मी एखादा आरोप केला तर मला पुरावे द्यावे लागतील. मी पुरावे द्यायला तयार ना, तुम्ही घ्यायला तयार नाही आहेत. त्याला टर्न करून शिक्षकांना तुम्ही भडकावताय विनाकारणचे, ते बंद करा. चला ना, आव्हान आहे, माझं आव्हान आहे. कोणत्याही तालुक्यात सलग 20 शाळेत चला. आणि माझी सगळ्या पत्रकार मित्रांना पण म्हणजे विनंती आहे की त्यांना सांगा, कोणत्याही आपल्या राज्याच्या तालुक्यातल्या सलग 5 तालुके आपण निवडूया. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र वगैरे 20 शाळेत सतत जाऊ. तिथली गुणवत्ता, तिथल्या पालकांच्या भावना समजून घेऊ. त्याच्यावर आपण ठरवू. जर तिथं वाटलं की चांगलं वाटलं तर इतर तपासणार नाही. जर ते चुकीचं वाटलं तर अजून तपासू, आणखी तपासू, 90% तपासू. दूध का दूध, पाणी का पाणी होईल. म्हणून चांगल्या बाबी ह्याच्यातनं निघण्याची सुरुवात मला वाटतं झालेली आहे. आमदार साहेब, मला एक सांगा, सर्वे आहेत, शिक्षक मुख्यालय राहत नाहीत, सर्वे आहेत कायदेशीर सरकारचे, ही गुणवत्ता ढासळलेली आहे. या सगळ्या गोष्टी तुम्ही 7-8 वर्षापासून या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करता. शासनही ऐकत नाही, शिक्षकही ऐकत नाही. तुमच्याकडे शेवटचा पर्याय आता उरलेला आहे का की तुम्ही न्यायालयामध्ये जाणार आणि ह्या गोष्टी तिथं फाईट करणार? बघा, मी थोडं स्पष्ट बोलतो. न्यायालयामध्ये काय होतं, सन्माननीय न्यायाधीश महोदयांना इतकी प्रकरणं असतात आणि ह्यांच्या सिस्टमच त्या, ह्या मुद्दाम हेच शिक्षकांचे, आमदार आणि शिक्षक काही प्रकरणं मुद्दाम मान्य उच्च न्यायालयामध्ये, न्यायालयात टाकतात. आणि तो वेळखाऊपणा होता. मग सांगायला होतं, जेव्हा आपण करू शकतो तेव्हा न्यायालयात जाण्याची गरज काय? जेव्हा आपण करणार नाही तेव्हा न्यायालय. तुम्हीच म्हणताय की पिढ्याच्या पिढ्या बर्बाद होत आहेत, न्यायालय घेईल सिरियसली? नाही, पिढ्याच्या पिढ्या बर्बाद होतात. बघा, न्यायालयाने सांगितलं ना, ते काय सांगतात बघा, माझ्याकडे आहे त्याचा निर्णय, न्यायालयाने देऊन टाकलं. न्यायालय यांनी काय केलं, एक आता बघा 2016चा हा त्यांचा हे, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की उच्च न्यायालयाने हे आता घरी राहणार नाही. म्हणजे त्यांनी काय एक लाईन फक्त सांगतो, कामाच्या ठिकाणी राहण्याच्या संबंधात घर भाडे भत्त्याच्या पात्रासाठी विहित केलेली शर्त मात्र काढून टाकण्यात येत आहे. ही तरतूद वगळण्यात येत आहे. त्यांनी काय सांगितलं, ज्या आधारे हा परिपत्रक होता जुना,
1990चा, याच्यामध्ये ही अट होती चौथ्याच नंबरची की सर्व कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये ही अट होती, म्हणून ते उच्च न्यायालयात गेले होते हे सगळं घेऊन. तर त्यांनी शासनाने असं परिपत्र काढलं, हे 4 नंबरचा पॅराच आम्ही काढतोय, म्हणून तुम्हाला मुख्यालय पण राहणं पण क्रमप्राप्त आहे. आणि या गोष्टी यांनी उद्दाम उलट दाखवलं त्याला. आणि जर उच्च न्यायालयाचा निर्णय जर त्यांच्या फेवरला असता तर कोणाला काही बोलायचीच गरज नसती, पण मिसगाईड करायचं याकरता ते करतायत. माननीय न्यायालयामध्ये जेव्हा जाण्याची वेळ येईलच, जेव्हा शासन ऐकणार नाही कोणतेही, मला भरोसा आहे की माझं शासन हे आता मुख्यालयी राहण्याकरताच आणि हे कडक निर्देश आता देतील. त्यांना मुख्यालय नुसतं राहून नाही तर त्यांची गुणवत्ता सुधारण्याकरता पूर्ण आम्ही प्रयत्न करू. आमदार साहेब, एक मुद्दा सातत्यानं उपस्थित होतोय की अशैक्षणिक कामं आणि त्यामुळे गुणवत्ता ढासळली असं सगळीकडे दिसतंय. एवढे अशैक्षणिक काय 150-250 कामं आहेत ते बाजूला राहिले आणि तुम्हाला फक्त मुख्यालयाचाच विषय का आठवला, आणि तेही गेल्या 15 वर्षांपासून तुम्ही आमदार आहेत असाही आरोप केला जातोय. एवढ्या वर्षात तो हा विषय कधी लक्षात आला नव्हता, आताच का तुम्ही तो घेताय आणि मग त्याची का आठवण नाही तुम्हाला अशैक्षणिक कामाची? बघा काय असतं, जसं आता मला वाटतं मागच्या माझ्या प्रेसमध्ये पण कुणी तिथून मला विचारलं होतं हीच गोष्ट की तुम्ही आजच का उठले म्हणून. काय असतं, सतत पहिली गोष्ट मी हे 9 वर्षापासून उचलतोय हा मुद्दा. माझ्या प्रत्येक आम सभेतल्या प्रोसिडिंगमध्ये तुम्ही बघाल शिक्षकांचे मी मेळावे घेऊन सांगितलेलं आहे. मी 5-6 PRCला गेलो त्या ठिकाणी पण सांगितलेलं आहे. काय असतं, जसं आज शिक्षक सांगतात ना की बा खच्चीकरण होईल वगैरे, तर अशा गोष्टीला थोडं नाजूकतेने घ्यायला लागत असतं, स्टेप बाय स्टेप जायला लागत असतं. आता मला पर्यायच उरला नाही की माझ्या हाऊसमध्ये ह्या बाबी मांडून त्यांना काही वाटो. आज ते म्हणतात की शिक्षकांच्या सन्मानासाठी, आता सन्मान काय असा मागून मिळतो का, आम्हाला सन्मान द्या आम्हाला. पालकांनी स्वतः तुम्ही सन्मानित आहात असं बोललं पाहिजे. आज ते बोलत नाहीयेत. पालकांमध्ये शिक्षकांच्या बाबतीमध्ये प्रचंड रोष आहे. त्यांना मान सन्मान देण्याऐवजी त्यांना काय काय बोलतील अशा अवस्था झालेल्या आहेत. म्हणून मी हा मुद्दा आजच्या आज उचललेला नाही. मुद्दा मी सतत उचलत होतो. जेव्हा आता काही पर्यायच माझ्याकडे शिल्लक उरलेले नाहीत, ह्याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत, म्हणून हा मुद्दा मी आता प्रखरतेने उचललेला आहे. तुम्ही सातत्यानं काही दिवसांपासून मुख्यालय राहत नाही म्हणून शिक्षकांना जबाबदार करताय, परंतु मुख्यालय राहतात नाही याला तपासण्याची एक यंत्रणा आहे. मुख्याध्यापक आहे, त्याच्यानंतर वरिष्ठ अधिकारी आहे, त्यानंतर वरिष्ठ अधिकारी आहे, त्यानंतर गटविकास अधिकारी आहे, त्यानंतर उपशिक्षण अधिकारी आहे, त्यानंतर शिक्षण अधिकारी आहे, त्यानंतर CEO आहे. बरोबर, ही सगळी यंत्रणा आहे हे तपासणीसाठी. ही गप्प बसली म्हणून हे आजच्यापर्यंत पोहोचलं का? मग ह्यांच्यावर का कारवाई नको? सातत्याने शिक्षकालाच का तुम्ही धारेवरती करता? एकदम बरोबर विचारलंय आपण. प्रश्न असा आहे की या सगळे जर मुख्यालय राहत नाही किंवा गुणवत्तादार शिक्षण देत नाही, त्यालाही जोडतो मी. गुणवत्तादार शिक्षण देण्याकरताच्या सुद्धा व्यवस्था केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, या सगळ्या जसं ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर, डेप्युटी एज्युकेशन एक्झिक्युटिव्ह, प्रिन्सिपल सेक्रेटरी पर्यंत दिलेला आहे. एकदम बरोबर आहे. हाच तर मुद्दा आहे. दिवसेंदिवस या शिक्षकांच्या संघटनांच्या दबावाखाली हे सगळे आमदार तिथे हाऊसमध्ये शिक्षकांच्याच मागण्या, शिक्षकांनाच सोडा, कोणी एक अधिकारी जर शिक्षकांवर कारवाई करायला लागलं हे लगेच आमदार त्यांच्यावर दबाव टाकतात आणि हे कारवाई करू देत नाही. हे बरोबर आहे, हे अधिकारी कारवाई करत नाही म्हणून मी सांगितलं या अधिकाऱ्यांवर पण FIR टाका म्हणून. मी राज्य शासनाला पत्र लिहिलंय, मी त्याच्या कॉपीज देतो तुम्हाला. मी PRC कमिटीमध्ये पुराव्यासकट सांगितलंय की इथल्या केंद्र प्रमुखांनी आणि ह्या विस्तार अधिकाऱ्यांनी खोटे रिपोर्ट बनवले आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल की 5 ठिकाणच्या PRC मध्ये सगळे रिपोर्ट जे आले नुसते शिक्षकांचे नव्हते, ग्रामसेवक किंवा MO, मेडिकल ऑफिसर, इतर सगळे आणि शिक्षक 100% मुख्यालयी राहतात असा आमचा रिपोर्ट समोर दिला होता. 15 दिवशी ते आम्हाला कॉपी देतात. मी 200-200 मुलं प्रत्येक गावात पाठवले, सगळ्या गावागावात तिथले सगळे रिपोर्ट घेतले, सरपंचाचं स्टेटमेंट घेतलं, गावं हुडकली, ते कुठं राहतात त्याचेही पुरावे दिले आणि मी त्या PRC मध्ये फाईल मी मांडल्या की हे माझे पुरावे, तुम्ही खोटे आम्हाला रिपोर्ट आज दाखवतायत, तुमच्यावर कारवाई काय होऊ नये. तिथल्या सन्माननीय अध्यक्ष महोदय आमचे जे होते अध्यक्ष महोदय PRC कमिटीचे, त्यांनी त्याची नोंदही घेतली आणि त्याप्रमाणे त्यांनी पत्रही दिलं की यांच्यावर ऍक्शन घेण्यात यावी म्हणून. या सगळ्या गोष्टी करतोय, परंतु ही गोष्ट मान्य केली पाहिजे की शासनामध्ये काही लोक दबावाला बळी पडून ऍक्शन घेत नाही आणि अधिकारी कर्मचारी. मी आता परवा चेनपुंजी रांजणगावला गेलो होतो. एक मला वाटतं निकम नावाचे शिक्षक आणि 5-6 शिक्षक काय म्हटलं माहिती का,
साहेब केंद्र प्रमुखांनी आमचं येऊन धडा घेतला पाहिजे, आम्ही काय शिकवतो विचारलं पाहिजे. माझ्या आयुष्यात कधी आले नाही म्हणे केंद्र प्रमुख. म्हणजे हे फक्त खोटे रिपोर्ट बनवतात दर हप्त्याला. त्यांना दर हप्त्याला किती चक्रा माराव्या, ब्लॉक एज्युकेशन ऑफिसरने किती चक्रा माराव्या, एज्युकेशन ऑफिसरने किती चक्रा माराव्या, कसे रिपोर्ट घ्यावे, हे सगळं मॅन्युअल दिलेलं आहे. एकदाही हे जात नाही, खोटे रिपोर्ट देतात. आणि ही हायरार्की म्हणजे सगळ्यात शेवटचा टप्पा राहिला पाहिजे. शिक्षक जे बरबटले नाही पाहिजे, हे खातं बरबटून अधिकाऱ्यांची चैन हायरार्कीच्या हायरार्की ह्याच्यामध्ये तुडुंब बुडालेली आहे. आणि म्हणून ह्या पालकांना काही बोलायला राहिलं नाही, म्हणून मी सुरुवात केली आहे. आणखीन एक शेवटचा प्रश्न विचारतो की तुमच्याकडे शिक्षण अधिकारी जे आहेत त्यांनी पत्र काढलं की अशा पद्धतीनं मुख्यालय उपस्थित राहावं, नाहीतर कारवाई करण्यात येईल, पगार रोखण्यात. महाराष्ट्रभरामध्ये एकमेव मतदारसंघ जो तुमचा जिथं असा गट शिक्षण अधिकारी पत्र कसा काढतो, त्यावर तुमचा दबाव आहे का? अशा पद्धतीने पत्र काढायला तुम्ही भाग पाडलं का? आणि तुमचं असं काय आहे की त्याच गट शिक्षण अधिकाऱ्याला असं काय वाटायला लागलं की मुख्यालय राहत? त्याला जोडून प्रश्न आहे आपले की ते पत्र माघारी घेतलं, त्याच्यात बदल केले गेले असं विक्रम काळे यांनी सांगितलं. हे खरंच आहे का हे पत्र बदललं गेलं? बघा, दोन बाबी आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट, हे नांदेडला जवळपास एक 300-400 लोकांवर FIR पण झाल्या, ते मुख्यालय राहत नाही म्हणून. आणि त्यांच्याकडनं त्यांनी घेतलेले वेतन किंवा घर भाडे पुन्हा वसुलीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास 1 कोटी रुपयांची वसुली पण झालेली आहे मागच्या 1-1.5 वर्षापूर्वी ही सगळी. आणि माझ्याकडे मी सगळं पाठपुरावा करत असतो मतदारसंघामध्ये, राज्य शासनाला लिहितो, त्या मतदारसंघातल्या म्हणजे शिक्षणाधिकाऱ्यांनी करावं असं मी सांगतो. पण ह्यांच्यावर माझा दबाव असण्याचं कारण नाही, कारण कायदेशीर मी बाबी बोलतोय. उलट त्यांचा दबाव होता, त्या दबावाला माझ्याकडचे गट शिक्षणाधिकारी मी विधानसभेत प्रश्न मांडण्याच्या अगोदरही त्यांनी केलेलं आहे. तसं मी जेव्हा विधानसभेमध्ये प्रश्न मांडला त्याच्या अगोदरही त्यांचे वेतन थांबवण्यात यावे. इथले माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी गटणे साहेब यांनी सुद्धा यांना स्पष्ट इन्स्ट्रक्शन दिले होते, परिपत्र काढलं होतं की तुम्हाला मुख्यालय राहावं लागेल, नसता तुमचे वेतन थांबवेल. आणि मी स्पष्ट सांगतो, घर भाडं थांबवणं हे मुख्यालय न राहण्याचं कारण होऊ शकत नाही. घर भाडं थांबून चालणार नाही, यांचे वेतन बंद केले पाहिजे, यांना राहावंच लागेल. उलट हे न राहता जे खोटे रिपोर्ट दिलेले आहेत याच्यावर उहापोह करून ते पैसे पुन्हा महसूल खात्याप्रमाणे वसुलीची कारवाई करावी लागेल. कारण मी करेल, मी पाठपुरावा करेल, काय माझ्याकडनं जे होईल मी ते करणार आहे. यांना मुख्यालयी राहिले नाही, यांचे सगळे वेतन सुद्धा यांना थांबवावे लागते. पदवीधर आणि शिक्षक आमदार जे आहेत, पदवीधर आणि शिक्षक आमदार, त्याच्यावरती तुम्ही मागले 2-3 दिवस आरोप करताय की त्यांनी मतदारसंघ त्यांचे रद्द करावे. आज सतीश चव्हाण म्हणते की त्यांना रद्द करायचं, त्यांनी बोलून दाखवण्यापेक्षा काहीतरी कृती करावी. तुमचं सत्तेमध्ये तुम्ही केंद्राकडे याबाबत विचारणा काय करताय? कारण बाबासाहेबांची राज्यघटना किंवा संविधान त्याच्यामध्ये तुम्हाला बदल करण्याचा अधिकार नाही, तरी पण तुम्ही हा मुद्दा उचलून जाताय. याच्यावरती तुम्ही बोलतो ताई, तुम्ही काहीतरी बोलत होता, बोला. माझं असं म्हणणं होतं की तुम्ही हे जे काही मुद्दे मांडले त्यात शिक्षकांचं असं म्हणजे विशेषतः महिला शिक्षिका ज्या आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही मुख्यालयी थांबतो. बऱ्याचशा शाळा आपल्याकडे द्विशिक्षकी आहे, तुम्हालाही माहिती आहे. पण तिथे ग्रामसेवक असेल किंवा सरपंच असेल किंवा जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याकडनं त्रास होतो. शाळेत कुठलीही गोष्ट करायची तर त्यांच्या परवानगीशिवाय करता येत नाही. आणि मुख्यालयी राहायचं, मग त्यांचा सगळा रोष कोणी पत्करायचा, मग तिथे पुढे सगळं कुठलीही कारवाई करायची किंवा गुन्हा जरी दाखल करायचा झाला कोणाच्या विरोधात तर त्या शिक्षकांनीच गुन्हा दाखल करावा असं पण त्यांना म्हटलं जातं प्रशासकीय शब्दांमध्ये. तर मग हे कोण याची जबाबदारी घेणार? त्यामुळे ते राहायला तयार नाही. बघा काय बोलतात ते त्यांना हे नेऊ लागलं. कशाला कुणी राईट टू एज्युकेशनच्या ऍक्टमध्ये त्यांना काय नाकारायचं आणि काय ऍक्सेप्ट करायचं ते स्पष्ट दिलेलं आहे. आता जेव्हा 151 कामाचा पण मुद्दा आला, त्यांनी कोणती कामं करावी हे स्पष्ट दिलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त त्यांना तो नाकारण्याचा सुद्धा अधिकार आहे. आणि इतकंच नाही, उलट कामं न करता मी तुम्हाला कित्येक उदाहरण दाखवतो. BLOंनी कोणत्याही नोंदणी न करता सुद्धा पैसे उचललेले. मी तर अजून त्या करप्शनवर गेलेलो नाहीये. कामं करत नाहीच हे. 151 कामातनं पहिली गोष्ट तर काय माहिती, मी मागे पण बोललो, काही पण दाखवलं त्यांनी. घंटी वाजवणे, घटक चाचणी घेणे, परीक्षा घेणे, निकाल जाहीर करा, शिक्षणाचाच भाग आहे ना. तुम्हाला काय त्याच्या व्यतिरिक्त सांगितलं का? आणि त्याच्या व्यतिरिक्त हे कामं न करताच पैसे उचलतात. उलट जसं आता सांगितलं, जिल्हा परिषदच्या ह्या संस्था भ्रष्टाचाराचे अड्डे बनले आहेत. यांना इथे सुद्धा पैसे म्हणजे मुख्य अध्यापक सुद्धा यामध्ये ज्या गोष्टी करत नाही त्या दाखवून पैसे उचलतात. बऱ्याच गोष्टी आहेत. इतकंच नाही,
शिक्षकांची मुलं राईट टू एज्युकेशन मध्ये ज्या गोरगरिबांच्या मुलांना राहण्याकरता शासन देतं, यांची पण मुलं ते टाकायला लागलेली आहेत. आपण जो मला मुद्दा विचारला की पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ हे अबॉलिश करावे, हा जो मी आता मुद्दा मांडला तो मी 100% केंद्र सरकारला कारणासह लिहिणार आहे. माझा प्रश्न मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते. माझा प्रश्न असा आहे की ज्या महिला शिक्षिका आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही मुख्यालयी राहतो, बऱ्याच महिला शिक्षिका राहतात मुख्यालयी, पण लोकप्रतिनिधी, ग्रामसेवक आणि सरपंच किंवा तिथली जी शालेय व्यवस्थापन समिती आहे त्यांच्याकडनं त्यांना बऱ्याच वेळा त्रास होतो. कसा त्रास? त्या मुख्यालयी नाही, काय त्रास म्हणजे मला कळलं नाही. त्रास काय? त्रास वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. शाळेमध्ये जे काही छेड काढणं वगैरे असे प्रकार. बघा आता असं बोललं तर मग आता सगळंच संपलं बरं का. आता मला सांगा ताई, गावात राहतात ना बाकीचे पण, आणि गावात गुरुजनांना वेगळा स्थान असतो. असं कसं काय कोणी पण गावात काय मुली राहत नाही, माता भगिनी राहत नाही, त्यांचं असं नाही होऊ शकणार. ही गोष्ट धादांत म्हणजे आपल्या कोणते अस्त्र वापरतोय कोणत्या वेळेला अशी गोष्ट आहे. जर त्रास होत असेल त्याला कायदा आहे, महिलांना विशेष संरक्षणाचे कायदे आहेत, त्यांनी ते पाळावेत. हा, मी इतकं सांगू शकतो उलट की आता आपण काढला तो विषय म्हणून सांगतो. काय होतं, आमच्या बऱ्याच ताई लोकांचे लहान तांदुळे बाळपण आहेत, सगळे ते शहरात राहतात आणि सकाळी ते निघतात 7ला आणि संध्याकाळी 6-7ला घरी जातात. 12 तास त्या तांदुळ्याला आई बिना राहावं लागतं. ते जर गावात राहिले तर त्या बाळाला ते 2-3दा भेटू शकतील, त्याच्याशी त्यांना ते अन्न खाऊ घालू शकतील, त्याच्याशी हितगुज साधू शकतील, मुलांना भेटू शकतील. हे आपली उलट त्यांनी कुटुंबासह तिथं जर राहिलं, कुटुंबासह राहायचंय त्यांना, तिथं त्यांना काही एकट्याला राहायचं नाहीये. त्या यांना राहायचं असेल त्यांचं तो वैयक्तिक जबाबदारी, मला त्याच्या बाबतीत काही बोलायचं नाहीये. पण मला असे जर त्रास होत असतील, ते सरपंच त्रास देत असतील, त्याला काही कायदा नाहीये का? आता ही तर वेगळीच तरा झाली की आम्हाला गावामध्ये असं होईल किंवा छेड काढली जाईल किंवा असं होईल. असे प्रकार घडवू नये. पण आम्ही सगळ्या लोकप्रतिनिधींनी ती जबाबदारी घेतली पाहिजे. मी पण घेईन. असे कारण सांगून आपल्याला त्या बाबतीतनं पळ काढता येणार नाही. मी ऑथराईज शिक्षक संघटना ज्या असतील त्या शासनाशी चर्चा करतील. जर शासनाने मला त्याच्यामध्ये सहभागी होण्याकरता विनंती केली तर मी जाईल. त्याचबरोबर तुमच्या दोघांच्या वाढण्यामध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान होत असं वाटत नाही. आधी लॉकडाऊन, माझं उलट म्हणणं असं आहे, कोरोना काय म्हटले, लॉकडाऊन काय, आधी लॉकडाऊन मध्ये शाळा सगळ्या बंद होत्या आणि त्याच्यानंतर आता पुढे शाळा व्यवस्थित चालू व्हायला लागल्या. या दोघांच्या वाढण्यामध्ये विद्यार्थ्यांची मानसिकतावर परिणाम होत नाही का? शिक्षकाकडे चांगले शिक्षकाकडे बघण्याचा दृष्टिकोन बघा, एखाद्या गोष्टीचा जेव्हा ऱ्हास होतो ना तेव्हा वाईटातनं चांगलं घडत असतं. मला सांगा ना तुम्ही, विद्यार्थ्यांची कोणती बरबादी शिल्लक राहिली बरं? आमच्या इतक्या पिढ्या बरबाद, मी घडी सांगू लागलो. लहान मुलांना शिकवणी, तुम्ही कोरोना सांगितलं, सुरुवात खरं कोरोनातनं जास्त झाली. कशी माहिती का? कोरोनामध्ये विक्रमजी काळे आणि सत्यजित चव्हाण साहेब यांचीच सरकार होती आणि कपिल पाटील यांचीच सरकार होती. यांनी काय केलं माहिती आहे? तिथं शिक्षक काय बोलले नाही जास्त, एकच शिक्षक बोलले. यांना अक्षरशः सगळं राज्य बंद आणि फक्त त्या शासनाने दारूच्या दुकानात हे ठेवल्या होत्या. म्हणजे बघा, आपल्याला इन्कमच्या दृष्टिकोनात दारूच्या दुकाना फक्त सुरू केल्या आणि त्याच्यामध्ये 10% शिक्षकांना तिथं लाईन लावायला थांबवलं. तेव्हा शिक्षकांना काही वाटलं नाही. त्या बाबतीतली मला लाज वाटली मला, आणि मी बघितलं त्यावेळेला शिक्षकांनी ते 10-20% काम करत होते, लसीकरणाचं पण काम करत होते. पण 80% शिक्षक हे मुख्यालयी न राहता त्यांनी मुख्यालय गावागावात राहून काय केलं पाहिजे होतं? माझ्याकडे लसीकरण आज आलेलं आहे, आज इथं पेशंट दगावतोय, याला अँब्युलन्सची गरज आहे, इथं कोरोना जास्त झालेला आहे, बजाजमध्ये खाटा उपलब्ध आहे की नाही, घाटीमध्ये किती खाटा उपलब्ध आहे, हे त्या शिक्षकाला सगळं माहिती असलं पाहिजे होतं. त्यांनी त्या कोरोनावर चांगलं काम करण्याच्या ऐवजी त्यांनी पळ काढला. आमच्या आपत्ती व्यवस्थापनामध्ये साथ दिली नाही. 80% शिक्षक 20%नी काम केलं. मी त्यांचे धन्यवाद देतो, त्यांना सलाम आहे. पण 80% शिक्षक आपल्या शहरामध्ये फक्त आपले कुटुंब सांभाळत बसले आणि खेड्यापाड्यांना त्यांनी वाऱ्यावर सोडलं. म्हणून माझी त्यांना ह्या विद्यार्थ्यांची ही चांगली घडण होण्याकरता, जर असं असतं ना तर हाच मोर्चा पालकांनी काढला असता. जर समजा माझं म्हणण्यामध्ये जर काही तथ्य नसतं तर पालकांनी मोर्चा काढला असता या बाबतीमध्ये. ग्रामसेवकांना जे पत्र द्यायचं मुख्यालय शिक्षकांना, तेच मुख्यालय राहत नाही. बघा, मी शिक्षकांचा मुद्दा घेतला, त्याच्यात सगळं आलं. समजा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला जर पत्र काढायचं असलं ते फक्त शिक्षकांकरता थोडी काढतील. ग्रामसेवक आले, तलाठी आले आणि चालू झालंय. लक्षात आलं ग्रामसेवक तलाठीनं सुद्धा की आपल्यावर पण हे येणारच आहे म्हणून त्यांनी रुमा हुडकणं चालू केलंय. तीच विनंती शिक्षकांना, रुमा हुडका, राहा, गुणवत्ता सुधारा, पुढे चला.
म्हणजे यामध्ये शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी हे पण इन्क्लूड आहेत ना, सरकारी कर्मचारी म्हणजे सगळे. सर बघा, मी सगळ्या पत्रकार मित्रांना हे सांगू इच्छितो, ज्याला नोकरी लागते सरकारी त्या प्रत्येकाला मुख्यालयी राहणं बंधनकारक आहे. तो एमओ असो, मेडिकल ऑफिसर असो, तो तहसीलदार महोदय असो, तो बीडीओ असो, तो डेप्युटी एज्युकेशन ऑफिसर, कुणीही असो त्यांना मुख्यालयी राहणं कंपल्सरी आहे. फक्त शिक्षक हा मोठा घटक होता आणि तो विद्यार्थ्यांशी आणि आपल्या पिढ्यांशी डायरेक्ट कनेक्टेड होता, म्हणून मी शिक्षकांचा मुद्दा आता घेतलाय. बाकीचे मुद्दे घेतले आणि मी विधानसभेमध्ये या बाकीचे सगळे मुद्दे मांडलेत, पण हा मुद्दा आला पुढे म्हणून त्याच्यावर मला बोलायला लागलं.